शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं नाव बहाल। राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव वापरावं लागणार। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचा निर्णय 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता, तर मेरिटनुसारच निकाल देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। मनसेचे 3 नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, तर कालची भेट ही सदिच्छा भेट। संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। कुणासाठी कितीही करा, वेळ आलं की फणा काढतातच, वसंत मोरेंचं सूचक स्टेटस। शर्मिला ठाकरेंनी साईनाथ बाबर यांच्या खासदारकीचे संकेत दिल्यानं वसंत मोरे नाराज झाल्याची चर्चा। संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरमधूनच लोकसभा निवडणूक लढवणार। सूत्रांची एबीपी माझाला माहिती, 11 तारखेला घोषणा करण्याची शक्यता। दोन वर्षात माडीवरून खाली नाही आला, दाढी कशी खेचणार? कोकण दौऱ्यात ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर। नागपूरच्या काटोलमध्ये कार्यक्रमात गोंधळ, राहुल देशमुखांच्या भाषणावरून फडणवीस आणि देशमुखांचे समर्थक भिडले। राज्यसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, काँग्रेस जन्मजात आरक्षण विरोधी, मोदींचा गंभीर आरोप। उत्तराखंड विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक मंजूर, राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यावर कायदा अंमलात येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।